नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. अशा कुडकुडत्या थंडीमध्ये आपल्याला नेहमीच काहीतरी झणझणीत चमचमीत खायची इच्छा होते. अशात अशी तर्रीदार गरमागरम मिसळ मिळाली तर आणखी काय पाहिजे. आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने कांदा खोबरं भाजून कोल्हापुरी मिसळ बनवणार आहोत. एकदा बनवून पहा, संपली तरी जिभेवर चव रेंगाळत राहील इतकी टेस्टी ही मिसळ बनते. चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया अस्सल कोल्हापुरी मिसळ. तर सगळ्यात आधी आपण मटकी शिजत घालूया. तर यासाठी इथे मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये इथे मी 200 ग्राम मोड आलेली मटकी घेतली आहे. कुकरमध्ये ही घालायची आहे. यानंतर यामध्ये साधारण 1.5 ते 2 लिटर पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1.5 लिटर पाणी घातलं. यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून 1 शिटी काढून घ्यायची आहे. एका शिटीमध्ये मटकी छान शिजते. तर आता हा कुकर आपण बाजूच्या गॅसवरती ठेवूया आणि मसाला भाजून घेऊया. तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा जिरं आणि 1 चमचा अख्खे धने घालायचे आहेत. तर आता हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. याबरोबरच इथे मी अख्खे मसाले घालते. तर इथे मी 4 लवंगा, 4 काळी मिरी, दालचिनीचे 2 तुकडे आणि 2 हिरव्या वेलच्या घेतल्यात. तर हे सुद्धा घालूया यामध्ये. आता हे मसाले आपल्याला 1 ते 2 मिनटं याचा मस्त सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर आपण नेहमी जे घरी मिसळ बनवतो तर फक्त यामध्ये गरम मसाला पावडर घालतो आणि बनवतो. हे मसाले घालून तुम्ही एकदा बनवून पहा. अगदी मस्त झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ तयार होते. तर हे मसाले मी 2 मिनटं मंद गॅसवरती भाजून घेतले. नंतर यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत आणि याबरोबरच 1 चमचा खसखस घालायची आहे. आता हे सुद्धा 1 मिनटासाठी असं परतून घेऊया. तर मसाल्यांचा मस्त असा सुगंध सुटला आहे. तर आता गॅस बंद करूया आणि हे मसाले थंड करून घेऊया. मसाले हे थंड होत आहेत तोपर्यंत आपण कांदा आणि खोबरं भाजून घेऊया. तर इथे पहा, गॅसवरती मी असा एक मध्यम आकाराचा कांदा वरून थोडासा त्याला चिरा दिल्यात आणि भाजून घेते आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे. हे कांदा आणि खोबरं आपल्याला मंद फ्लेमवरती असं भाजून घ्यायचं आहे. तर असं भाजल्यामुळे खूप मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो मिसळीला. जर तुम्हाला असं भाजायचं नसेल तर तुम्ही कांदा आणि खोबरं तेलावरती परतूनसुद्धा घेऊ शकता. मी आता पहा असं मस्त हे भाजून घेते. तुम्ही एकदा अशा पद्धतीने कांदा खोबरं भाजून मिसळ बनवून पहा आणि तुम्हाला चव कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथे पहा, कांदा खोबरं मस्त असं भाजून झालं आहे. कांदा अगदी सॉफ्ट झाला आहे. तर आता गॅस बंद करून हे आपण थंड करून घेऊया. हे भाजलेले मसाले आपण बारीक करून घेऊया. तर इथे पहा, कांदा मी असा याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेतल्यात आणि खोबरंसुद्धा असं चिरून घेतलं आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला खोबरं घालूया आणि जो आपण अख्खा मसाला भाजून घेतला होता तो घालूया आणि दोन्ही एकत्र आधी बारीक करून घेऊया आणि मग यामध्ये कांदा घालूया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि जो अख्खा मसाला आपण भाजून घेतला होता तो घालते. खोबरं आणि मसाला आधी आपण बारीक करून घेऊ. तर इथे पहा, मी खोबरं आणि हा अख्खा गरम मसाला बारीक करून घेतला आहे. आता यामध्ये भाजलेला जो कांदा आहे तो घालायचा आहे. यानंतर यामध्ये 10 ते 12 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं घालायचं आहे. तर इथे लसूण थोडासा जास्त घालायचा आणि यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवा, वाटताना खूपच कमीत कमी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि असं अगदी बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर आता आपण मिसळ बनवायला सुरुवात करूया. तर इथे गॅसवरती मी एक कढई गरम करत ठेवले. यामध्ये 3 मोठे चमचे तेल घातलं आहे. तर मिसळ बनवताना तेल थोडंसं जास्त लागतं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा असा चिरून घेतला आहे तो घातला मी
आता इथे आपल्याला कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर कांदा असा मस्त परतल्यामुळे चव खूप छान येते मिसळीला. तर इथे पहा कांदा मी ब्राऊन करून घेतला आहे, मस्त अगदी परतला आहे कांदा. आता यामध्ये 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घातले. तर हळद आपण मटकी शिजवताना सुद्धा घातली, त्यामुळे इथे मी कमी हळद घातली. आणि जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही घरी जो रेग्युलर लाल तिखट वापरता ते इथे घालू शकता. तर आता हे मसाले तेलावरती मस्त असे परतून घ्यायचे. मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. जेवढे आपण हे मसाले मस्त परतू तेवढी आपली मिसळ मस्त अगदी चमचमीत बनेल. तर इथे मसाले पहा मी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेत. आता जे आपण वाटण तयार केलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. हे वाटण मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर हे वाटण परतायला थोडासा जास्त वेळ लागतो. 4 ते 5 मिनटं हे वाटण परतून घ्यायचं आहे. पण हे वाटण अगदी मस्त परतल्यामुळे आपल्या रश्श्याला मस्त अशी तर्री येईल. तर हे असं परतून घेऊया आपण मस्त. तर पहा याचा रंगसुद्धा बदलला आहे आणि असं कढई सोडायला लागलं आहे, गोळा व्हायला लागला याचा. म्हणजे आपलं हे वाटण अगदी मस्त परतून तयार आहे आणि याला तेलसुद्धा सुटलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर असं तेल सुटेपर्यंत परतल्यानंतरच यामध्ये आपण जी मटकी शिजवून ठेवली होती ती घालायची. तर इथे मी पाण्यासकट मटकी घालते. जर तुम्हाला मटकी वेगळी सर्व करायची असेल तर तुम्ही इथे गाळून मटकी बाजूला काढून घ्या आणि फक्त जे पाणी आहे तेच घाला आणि मग सर्व करताना तुम्ही मटकी आणि तर्री वेगळी वेगळी सर्व करू शकता. इथे मी एकत्रच सगळं पाणी आणि मटकी घातले. आता याला मस्त आपण उकळी काढून घेऊया. तर झाकण ठेवते मी याच्यावरती आणि याला 5 मिनटं मस्त असं उकळून घेऊया. तर पहा मस्त अशी तर्री आली आहे, पाहू शकता तुम्ही. मिसळ मस्त अशी दिसते, रंगसुद्धा खूप मस्त आला आहे. तर तर्री तुम्हाला हवी तशी तुम्ही पातळ किंवा घट्ट करू शकता. तर इथे मी थोडीशी घट्ट केली. तुम्ही पाणी आणखी गरम घालून पातळ करू शकता. एक पद्धतीने अगदी पातळ अशी मिसळ केली जाते. तर यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली. तर ही अशी झणझणीत अशी आपली मिसळ अगदी तयार आहे सर्व करण्यासाठी. तर गॅस मी बंद केला आहे. थोडीशी थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ती मस्त तर्री आली याच्यावरती. खूपच झणझणीत आणि अगदी मस्त चमचमीत दिसते. बघताच खावीशी वाटते, इतकी छान दिसते ही. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा ही मिसळ नक्की करून पहा. तर आता मिसळ आपण सर्व करूया. पण घरी जे उपलब्ध मसाले असतील ते घालून मिसळ बनवतो. पण एकदा तुम्ही मी सांगितलेले मसाले आणि माझ्या पद्धतीने अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवून पहा आणि तुमच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचं कौतुकच होईल, इतकी मस्त ही मिसळ बनते. तर याच्यावरती थोडीशी शेव घातली मी आणि कांदा घातला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि मस्त असा लिंबू पिळला. पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल, इतकी मस्त अशी ही मिसळ तयार झाली आहे. तर अशी ही झणझणीत चमचमीत मिसळ एकदा नक्की करून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान चमचमीत आणि मस्त रेसिपीजसह. तोपर्यंत
धन्यवाद.